हेच नाही. सासूरवास हा शब्द गुरुजीला शिकवाया सुद्धा पुस्तकात राहिला नाही. गुरुजी काय शिकील त्यालाही सासूरवासाची तो गुरुजी काय वांग सासूरवास शिकील त्यालाही सासूरवास दे. काल 3 चपात्या नेल ते 4 चालवलं 1 कोणाला द्यायचे त्यालाही सासूरवास आहे. सासूरवास नाही तुम्हाला. 15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती, पाणी पित नव्हतं. तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं 2 रुपयाची नोट ओली व्हायची मुलीला द्यायचा. आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीना. याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला एकालाही घरी चहा नाही सकाळी. लाभाड बोलायचं नाही. हे चहा घरी पित नाही. लय दरिद्री श्रीमंत माणसं लय हलकट. हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जात नाही ते घरी चहा नाही पिती. हे सकाळी झाकेल पुढं. आणि चहा काय मोठ्याचा पितात काही गरीबाचा सुताराचा गावंड्याचा. नाद खुला नाद खुला. काय तुम्हाला एक वाक्य सांगा महाराज, जे आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज. सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण ढोरेबाई. त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बांगला होतो. गरीबाच्या घरात वजन नाही आहे. आजारी तुम्ही नाही मग बोलायला काय वजन नाही आहे. अजूनही गरीबाच्या घरात जाऊन पहा चहा आणणार आहे. हे श्रीमंत हलकटांचं तसं नाही.